काही अंशी सहमत आहे. पण एक लक्षात घ्या की यापूर्वी आंबा उत्पादक शेतकरी कधीही रस्त्यावर आलेला नव्हता. तो यावेळी आलेला आहे. कणकवलीचा रस्ता रोको असेल प्रचंड मोठा झाला. ओरोसचा जिल्हाधिकारी कार्यालयावरचा मोर्चा प्रचंड मोठा मोर्चा झाला आणि देवगडला 2 मोठे मेळावे झाले. म्हणजे याचा अर्थ आंबा उत्पादक शेतकरी आता जागृत झालेला आहे आणि तो किती मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरतोय हे तुम्हाला 15 मेला चित्र दिसेल. 100% कोकणातला शेतकरी झाडून मुंबईमध्ये 15 मेला असणार आहे. हवामान बदलामुळे आंब्याचं नुकसान होतं मान्य, पण आता दुसरं जे संकट आहे ते कनाडेत हापूस. कारण कनाडेत हापूसमुळे जो रत्नागिरीचा हापूस किंवा देवगडचा हापूस हा कुठेतरी बदनाम रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो कनाडेत आंबा जो आहे तो हापूसच्या नावावर विकला जातो. यासाठी काय प्रयत्न करणार? हा मुद्दा आम्ही वारंवार मांडलेला आहे आणि या संदर्भामध्ये पुणे बाजार समितीमध्ये आणि मुंबई बाजार समितीमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना आम्ही इशारासुद्धा दिलेला आहे की आमच्या असं लक्षात आलेलं आहे की कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू आणि गुजरातचा सुद्धा वलसाडचाही आंबा येतो. तो वेंगुर्ला, देवगड, रत्नागिरी हापूस या नावानं इथले बॉक्स घ्यायचे, त्या इथले लेबल लावायचे. रद्दीसुद्धा इतके त्यांचं सूक्ष्म नियोजन असतं की रद्दीसुद्धा सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी जिल्ह्यातली घ्यायची आणि त्याच्यामध्ये तो बाहेरून आणलेला आंबा पॅक करायचा आणि ग्राहकांची फसवणूक करायची. एक प्रकारे बाजारपेठेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. कारण नाही म्हटलं तर आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या आंब्यानं ग्राहकांच्या जिभेवर राज्य केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वेगळा आंबा जर का त्याला मिळाला तर बदनामी होते. वेंगुर्ला आंबा, रत्नागिरी, कुणकेश्वर किंवा देवगड या ब्रँडखाली जे आंबे विकले जातात त्यांची बदनामी होते. ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या गुळाच्या नावानं आज कुणी काही विकायला लागलं आणि त्यामुळे कोल्हापूरचा गुळही आमचा बदनाम झालेला आहे. तर ती वेळ येऊ नये म्हणून असं जर का कुणी करत असेल, सरकार काही करणार नसेल तर शेवटी कायदा हातात घेऊन आम्हाला बाहेरून आलेला हा जो आंबा रत्नागिरीच्या, वेंगुर्ल्याच्या किंवा देवगडच्या नावानं विकला जात असेल तर तो आंबा सरळ रस्त्यावर फेकून द्यावा लागेल असा इशारा आम्ही पुणे बाजार समितीमध्ये जाऊन व्यापाऱ्यांची बैठक घेऊन दिलेला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये जाऊन व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा इशारा आम्ही दिलेला आहे. तर तुम्ही पुणे मुंबईचं म्हणालात, तर एवढं दुर्दैवाची गोष्ट आहे की रत्नागिरीमध्ये देखील कर्नाटकचा आंबा विकला जातो आणि त्याहून दुर्दैवाची गोष्ट जी आहे की जे इथे शेतकरी आहेत ते देखील कर्नाटकचा आंबा हापूसाला विकतात. वस्तुस्थिती आहे. तुमचं उदाहरण आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. आज पण तुम्ही जेव्हा रत्नागिरी रेल्वे स्टेशनला बघितलं तर बहुसंख्य 90% आंबा हा कर्नाटकचा आहे, तो विकला जातोय रत्नागिरी हापूसच्या नावावरती. हे तुमच्या संघटनेच्या लोकांना पण माहिती आहे. गेल्या वर्षी संदर्भातलं आंदोलन झालं, पण या वेळेला या संदर्भातलं कुठलंही आंदोलन होऊ शकलं नाही, त्यामुळे या लोकांना चाप बसलेला नाही. मागच्या 15 दिवसापूर्वी मी जेव्हा आलो होतो त्यावेळीसुद्धा मी सगळ्या बागायतदारांना सूचना दिलेल्या होत्या आणि आजही मी देणार आहे की अशा पद्धतीनं वेळप्रसंगी गुन्हे दाखल झाले तर होऊन देत, परंतु हा रस्त्यावरच आला पाहिजे, हा आंबा रस्त्यावरच आला पाहिजे, त्याशिवाय याला चाप बसणार नाही. आपली जी बाजारपेठ आहे ती सुरक्षित ठेवायची असेल आणि आपला जो ग्राहक आहे त्या ग्राहकावरचा विश्वास आपला अढळ ठेवायचा असेल तर प्रसंगी आंबा बागायतदारांना आंब्याचं उत्पादन घेण्याबरोबरच आंब्याच्या मार्केटिंगकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि अशा प्रकारे अनिष्ट प्रकार होत असतील तर वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन ते मोडून काढलं पाहिजे. ही सवय अजून कोकणच्या आमच्या आंबा बागायतदारांना नाही आहे, पण ऊस उत्पादक शेतकरी यांना त्यांना आमचा जे अनुभवाची बोल आहे ती त्यांना आम्ही देऊ आणि निश्चितच त्यांच्याकडून ते करून घेऊ. कृषी उत्पन्न बाजार समितीचं आम्ही म्हणणं घेतलं, त्यांनी तशा अनऑफिशियली सूचना दिलेल्या आहेत व्यापाऱ्यांना, पण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या राज्यातलाच आंबा विका, त्या राज्यातलाच आंबा विका असं त्यांना कायदेशीररित्या बोलता येत नाही. परंतु त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की असा प्रकार करू नका, याचा व्यापारी म्हणून सुद्धा तुम्हाला फटका बसू शकतो आणि कोकणातल्या आमच्या आंबा उत्पादकांना फटका बसतो. तुम्ही आंबा विकायला आमची हरकत नाही, पण तुम्ही धारवाडचा आंबा आणि कुठला मद्रासचा आंबा, अजून कुठला आंबा, अशा ब्रँडखाली तुम्ही आंबा विकू शकताय, परंतु ग्राहकांची फसवणूक करू नका अशा सूचना दोन्ही बाजार समितीतल्या
सचिवांनी व्यापाऱ्यांना दिले आहेत. नवी मुंबईत सर हात आंबा पिकवण्यासाठी वेगवेगळी रसायनं देखील वापरली जातात, ते उघड देखील झालेलं आहे. ते असेच बाहेरून आणलेलाच हा सगळा आंबा आहे आणि या संदर्भात कारवाई झालेली आहेत. अजूनही अशा कारवाई जास्त व्हायला पाहिजेत, यासाठी आमचा आग्रह आहे. आता कुठं आम्ही संघटित झालेलो आहोत, हळूहळू त्याचं मूर्त स्वरूप तुम्हाला दिसेल. कृषी विभागाचा रोल महत्त्वाचा असं वाटतं की तुम्हाला कुठलीच ॲक्शन घेत नाही संदर्भामध्ये? कृषी विभाग फक्त सर्वे करण्याच्या पलीकडे काही करत नाही. खरं तर हे जे संकट आलेलं आहे ते कृषी खात्याचं मोठं अपयश आहे. या संदर्भामध्ये पुण्यात आम्ही 2 वेळा बैठका घेतल्या. मी स्वतः कृषी आयुक्तांना भेटलो, त्याचे गुणवत्ता नियंत्रक जे संचालक आहेत त्यांना भेटलो आणि काही औषधं पुरवणाऱ्या कंपन्यांच्या मार्केटिंग ऑफिसरनासुद्धा त्यांनी बोलावून घेतलेलं होतं. त्यांच्यासमोर आम्ही सांगितलं की तुम्ही 7-7, 8-8 हजार रुपये लिटरचं औषध घेऊनसुद्धा जर का रोग नियंत्रणात येत नसेल तर मग तुम्ही फसवणूक करत नाही का? काही सॅम्पल्सही आम्ही पाठवलेले आहेत क्वालिटी कंट्रोलकडं की नेमकं याच्यातून दोष कोणाचा आहे, परिस्थितीचा आहे, निसर्गाचा आहे, किंवा या औषध कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तेही सॅम्पल गेलेले आहेत आणि लवकरच त्याच्यातून काही निष्पन्न होईल. वेळ प्रसंगी आम्ही या औषध कंपन्यांनी जर का शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे असं आमच्या लक्षात आलं तर या औषध कंपन्यांचा कोकणातला धंदा सगळा संपवून टाकल्याशिवाय सुद्धा सोडणार नाही असा इशारा दिला.